जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर म्हसला खुर्द नर्सरी ते 12वी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू। आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क 9673862687 7498712198। मॉक पोलचे 50 मत डिलीट न करताच घेतले प्रत्यक्ष मतदान। मारोड येथील प्रकार उघड, कोणताही घोटाळा झाला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभेसाठी मतदान घेण्यात आले असून तब्बल 32 दिवसांनंतर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघातील मारोड गावातील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची गडबड समोर आली आहे। या मतदान केंद्रावर प्रत्यक्ष झालेल्या एकूण मतदानामध्ये 50 मतं अधिकची समाविष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे। जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी 4 जूनला होणाऱ्या मतमोजणी संदर्भात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सूचना आणि माहिती देण्याबाबत 28 मेला दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पाचारण केले होते। यावेळी मारोड मतदान केंद्रासंदर्भात घडलेला प्रकार त्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिला आहे। मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजण्याच्या आधी ईव्हीएम सेट करून मॉक पोलचे 50 मतदान घ्यावे लागते। त्यानंतर ते 50 मत डिलीट करून ईव्हीएमची आकडेवारी 0 करावी लागते। परंतु मारोड केंद्रावर मॉक पोलचे ते 50 मतदान डिलीट न करताच प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले। याबाबत प्रसारमाध्यमांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता मारोड येथील मतदान केंद्रावर कोणतीही गडबड किंवा घोटाळा झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे। जळगाव जामोद मध्ये मारोड 86 या पोलिंग स्टेशनवरती आपण जे काही मॉकपोल जे काही घेतलेलं आहे त्या मॉकपोलमध्ये आपण 50 मतं टाकण्याची आपली पद्धती आहे। मॉकपोल झाल्यानंतर कंट्रोल युनिटमधली ते आपण ते मतं क्लिअर करत असतो, क्लिअर बटन दाबून, आणि मग प्रत्यक्ष मतदानाला आपण ते सुरुवात करत असतो। परंतु त्यावेळेला मॉकपोल झाल्यानंतर मॉकपोलची 50 मतं टाकल्यानंतर ते क्लिअर हे बटन ऑपरेट न झाल्यानं त्याच्यानंतर किंवा ते प्रेस न झाल्यामुळं किंवा न केल्यामुळं त्याच्यामध्ये ॲडिशनल 50 मतं त्याच्यामध्ये जास्तीची आहेत। परंतु ती 50 मतं जी मॉकपोलची आहेत प्रात्यक्षिकासाठीची मतं जी केलेलं होतं मतदान, तर त्याची नोंद कोणत्या कॅन्डिडेटला आपण किती दिले आहेत त्या 50 मतांपैकी ती आपल्याकडे आहे। आणि जी काउंटिंगच्या वेळेला एकूण जे काही मतदान झालं असेल त्यातून ते 50 मतं ज्याला दिलेले आहेत ती वजा करून त्यानंतर उरलेली मतं आपण ती काउंट करणार आणि विचारात घेणार आणि त्याप्रमाणेच आपण ते निकालासाठीची आपण प्रक्रिया पूर्ण करणार। या पद्धतीची ही एक स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे आणि तशा पद्धतीच्या गाईडलाईन्स देखील आहे। काही वेळेला ते बटन जे आहे क्लिअर बटन जे आहे काही वेळेला चुकून प्रेस करायचं राहतं किंवा काही वेळेला प्रेस करूनही प्रेस झालं असं वाटतं परंतु ते प्रेस झालेलं नसतं। अशा वेगळ्या कारणामुळं जर का ते मॉकपोल क्लिअर झाला नसेल आणि ही सगळी प्रक्रिया ही पोलिंग एजंटच्या उपस्थितीमध्येच होते त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही काही प्रॉब्लेम नाही। काउंटिंगच्या वेळेला देखील काउंटिंग एजंटच्या समोरच त्याच्या पद्धतीची ती प्रक्रिया पार पडली जाणार आहे आणि या संदर्भाची सविस्तर माहिती सर्व उमेदवार जे उभे राहिलेले होते निवडणुकीला त्यांना देखील आपण ती कल्पना दिलेली आहे आणि त्यांना देखील याच्या पद्धतीची कल्पना आहे आणि या संदर्भातील तरतूद देखील मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद करण्यात आलेली आहे आणि एक स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे। याच्यामध्ये विशेष कुठल्याही पद्धतीचं नवीन किंवा चुकीचं किंवा एकदम अयोग्य किंवा काहीतरी ह्याच्यामध्ये हे प्रॉब्लेमॅटिक काहीतरी झालं आहे अशी कोणती बाब याच्यामध्ये नाही आहे आणि याच्यामध्ये शंका घेण्याचंही कारण नाही। आम्ही स्वतःहूनच त्याच्यामध्ये आम्ही नोंद पण घेतली आणि स्वतःहूनच आम्ही ते कॅन्डिडेट्सना सांगितलेलं, कॅन्डिडेट्सना कल्पना देखील आहे याची।